मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे खूप साऱ्या महिलांचे पैसे अजून आलेले नाहीत, फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे आणि यामागचं कारण म्हणजे त्या महिलांचं आधार कार्डला बँक खातं लिंक नाही। तर मग आता तुम्ही घर बसल्या आधार कार्डला बँक खातं मोबाईल मधून कशा पद्धतीने लिंक करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब मात्र नक्की करा, कारण पुढच्या येणाऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटणार आहेत। मी अविनाश तिरमले। काही टाइमपास न करता आधार कार्डला बँक खातं कसं लिंक करायचं ते पाहूया। यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल ओपन करा आणि तेथे NPCI सर्च बार मध्ये सर्च करा। येथे पहिली वेबसाईट तुम्हाला दिसणार आहे www.npci.org.in। तर ही गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या वेबसाईटची डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तसेच आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल वरती सुद्धा दिलेली आहे। हे सर्व चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत। वेळोवेळी तिथे तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतात आणि ते तुम्ही फ्री मध्ये जॉईन करू शकता। वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होणार आहे। खाली यायचं आहे आणि येथे बघा कंझ्युमर नावाचा पर्याय दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। येथे भारत आधार सीडिंग यावरती क्लिक करायचं आहे। येथे एक फॉर्म तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे। या ठिकाणी इंटर युअर आधार, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि ही प्रोसेस करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हे प्रोसेस करू शकता। आधार नंबर टाका, त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, तर येथे सीडिंग वरती तुम्ही क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला बँक निवडायची आहे, तर येथे क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता 5 बँका आताच हे चालू झालेलं आहे या वेबसाईट वरती की आधार कार्डला बँक खातं लिंक करणं। तर या ठिकाणी आता सध्या फक्त 5 बँका तुम्हाला पाहायला मिळत आहेत, बँक ऑफ बडोदा, कनारा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक। तर लवकरच इतरही बँका या पोर्टल वरती ऍड करण्यात येतील, तर वेळोवेळी या वेबसाईट वरती चेक करत राहायचंय आणि तुमची बँक ऍड झाली की नाही ते तुम्ही चेक करायचं आहे। तर आता तुमची बँक दिसत असेल तर ती बँक निवडायची आहे। सीडिंग टाईप मध्ये 3 पर्याय आहेत। फ्रेश सीडिंग म्हणजे आतापर्यंत तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक केलेलंच नसेल तर येथे फ्रेश सीडिंग वरती क्लिक करा। एकाच बँकेत 2 अकाउंट असतील तर एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंटला आधार कार्ड लिंक करायचं आहे, त्यासाठी दुसरा पर्याय, आणि एकापेक्षा जास्त दुसऱ्या बँकांमध्ये खाते असतील तर एका बँकेमधून दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं असेल तर हा तिसरा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। तर तुमची परिस्थितीनुसार तुम्ही या तिघी पर्यायांमधून एक पर्याय निवडायचा आहे। मी येथे फ्रेश सीडिंग निवडलेलं आहे। येथे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्याला कन्फर्म करायचा आहे। अकाउंट नंबर चेक करून घ्या, चुकीचा नाहीये ना हे खात्री करून घ्यायची। या ठिकाणी टिक मार्क करायची आहे, परत खाली यायचं आहे, परत या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायची आहे आणि हा कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत, म्हणजे KCQFBO असं दिलेलं आहे। कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, ते टाकायचं आहे। समजत नसेल येथे ॲरो दिसत आहे, यावरती क्लिक करा आणि हे येथे अशा पद्धतीने चेंज होऊन जाणार आहे आणि हे टाकल्यावर प्रोसीड बटनावरती क्लिक करा। एक टर्म्स अँड कंडिशन येतील, त्यावरती क्लिक करून प्रोसीड करा। तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो टाका आणि तुमचं आधार कार्ड येथे लिंक होऊन जाणार आहे आणि ते लिंक झालं की नाही त्याचं स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता। यासाठी बघा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, येथे हा ॲरो दिसतोय, यावरती क्लिक करा। याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे। तर गेट आधार मॅपिंग यावरती क्लिक करायचं आहे। येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड टाका, चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करा। आता आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP आला असेल, 6 अंकी OTP टाका आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा। आता या ठिकाणी स्टेटस मध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक झालं की नाही। येथे बघा इनेबल फॉर DBT, तर येथे आधार कार्डला बँक खातं लिंक आहे आणि कोणत्या बँकेला लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक करू शकता आणि ते लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करू शकता। या पोर्टलवरती उर्वरित बँका लवकरच ऍड केल्या जातील, तुम्ही वेळोवेळी चेक करत राहायचं आहे आणि जर का येथे बँक ऍड झाली नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा आधार कार्डला DBTचा फॉर्म भरून आधार कार्डला बँक खातं लिंक करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पुढे शेअर करा, पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशा एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।